होते. Right. ती मुलं ती काय 7-8 जण यायची, त्यांचा जो काही बाहेर पाठांतराचा जो काही कल्लोळ चालायचा आणि ते सगळं कानावर पडायचं आणि असं Right. वाटायचं की हे काय आहे, हे असे स्वतःच न बोलता दुसऱ्याचेच डायलॉग का बोलतात, दुसऱ्याच right. काहीतरी काय बडबड करतात Right. आणि त्याचा संस्कार आमच्यावरती लहानपणी. हाय एव्हरीवन, आणि मेजर किस्साच्या या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आय एम व्हेरी हॅपी आणि फॉर्च्युनेट की माझ्याबरोबर आज ॲज अ गेस्ट देवदत्त काका आलेला आहे आणि मिलिंद दादा आहे. स्पेशालिटी म्हणजे काय माहिती का माझी, मी जसं माझं वय होत गेलं ना तसं तसं त्या प्रकारचं मुलांचं नाटक करत गेलो. म्हणजे बालवयामध्ये बालनाट्य, कुमार वयामध्ये कुमार नाट्य, किशोर वयामध्ये किशोर नाट्य, युवामध्ये युवा नाट्य आणि नंतर प्रौढ नाट्य, असं मी सर्व प्रकारची नाटकं केली. पहिला दिवस किंवा ते पहिलं नाटक, त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस तो फार मोठा माझ्या आयुष्यातला दिव्य दिवस होता की तुला एक बाल गुन्हेगारांची कार्यशाळा घ्यायची. बर आमच्याकडे आमच्या शाळांमध्ये सुद्धा मला काही